त्यासाठी कोणाला घाबरायचं? हा देश संविधानाने चालतो. आमच्यावर जे संस्कार झाले, आम्ही फक्त प्रभू श्रीराम म्हणत नाही, आम्ही मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो. आणि त्याच मर्यादा पुरुषोत्तम रामाने वडिलांसाठी 14 वर्षाचा वनवास भोगला हो. त्याच्या भावाबरोबर एक भाऊ गेला तर दुसऱ्यांनी त्या पादुका त्या जागेवर ठेवल्या आणि सांगितलं मी त्या खुर्चीवर बसणार नाही. हे आमचे मर्यादा पुरुषोत्तम रामांनी केलेले आमच्यावरचे संस्कार आहेत. आणि मर्यादा पुरुषोत्तम राम जसं मला माझ्या आईने घरात शिकवलं, पार्लमेंटमध्ये माझ्यावर मर्यादा पुरुषोत्तम रामांचे संस्कार करणाऱ्या जरी त्या भारतीय जनता पक्षात असल्या तरी आमच्या सगळ्यांच्या नेत्या, जरी वैचारिक आमचे मतभेद असतील, ते एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून सुषमा स्वराज यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमी प्रेम आणि त्या एक आदर्श नेता म्हणून मी आयुष्यभर त्यांच्याकडे बघित जाईन, कारण का मी त्यांच्याकडून खूप शिकले. ताई, परवा अजित पवार टीका करताना म्हणले की कामं सेल्फी काढून होत नाही आणि जर संसदरत्न मिळत असेल तर मी पण मुंबईत बसून तिकडे न जाता घेऊ शकतो. आता संसद रत्नचा प्रोसेस काय आहे आता हा सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मी महिम देशाच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती त्यांनी आम्हाला परवा जे बोलून आमचं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि संसद रत्न कसं मिळतं हा एक खूप ट्रान्सपेरंट प्रोसेस आहे. तुम्ही त्याची माहिती काढू शकता. त्याची सगळी माहिती स्पीकर्स ऑफिसमधूनच तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे ह्याच्यावर काही वेगळं भाष्य करणं मला काही गरजेचं वाटत नाही, कारण का ह्या देशात सगळ्यात उच्च कोण आहे तर त्या महिम राष्ट्रपती आहेत. आणि त्या राष्ट्रपतींनी आमचा जो गौरव केला त्याबद्दल मी राष्ट्रपतींचे मनपूर्वक आभार मानते. आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या माध्यमातून जेव्हा माझा नंबर देशात पहिला आला त्या सगळ्यांच्या समोर मी नतमस्तक होते आणि मनापासून आभार मानते. हा पहिला भाग झाला तुम्ही जे संसद रत्नबद्दल बोलला. आणि सेल्फीची आजच खरं तर ऑर्डर आली आहे. आज तुमच्याच कुठल्या तरी चॅनल का वर्तमानपत्रात बातमी आली आहे की सगळे आई वडील असं म्हणतात की असा एक नवीन नियम या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने ऑर्डर काढलेली आहे की प्रत्येक शाळेतल्या मुलांनी काहीतरी एक फॉर्म मुख्यमंत्र्यांनी केला आहे, त्याच्याबरोबर एक सेल्फी काढायची आणि तो पोस्ट करायचा. हे मी म्हणत नाही आहे, एका वर्तमानपत्राची बातमी माझ्याकडे आली आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, शाळा, कॉलेज सगळीकडे किंवा त्यांचा जो रथ आहे कुठला तरी तो केंद्र सरकारचा ज्याला मोदी रथ का मोदी सरकारचा रथ का असं काहीतरी म्हणतात, त्याच्यावर पण मोदी साहेबांचा एक फोटो आहे ज्याच्याबरोबर सगळ्यांनी सेल्फी काढावा असा मोदी साहेबांचा आग्रह आहे. आणि मोदी साहेबांनी तुमच्याच एका चॅनलवर मी ऐकलं होतं की मोदी साहेबांनी असं स्मृती इराणींना सांगितलं होतं की तुम्ही 1 कोटी का 10 लाख असं काहीतरी सांगितलं होतं बाई की महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा. आणि प्रत्येक शाळा म्हणजे मी ऑब्जेक्शन घेतलं होतं की प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये मुलांना सेल्फी काढावं. आणि हा ऑर्डर GR काढला होता का नाही आणि याचं उत्तर मला पार्लमेंटमध्ये मिळालं होतं. त्याच्यामुळे या देशाचे प्रधानमंत्रीच आम्हाला सांगतायत की सेल्फी काढा. आणि मला असं वाटतं की प्रधानमंत्री या देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना थोडा वेळ बाजूला ठेवूया. पण एखाद्या व्यक्तीला एखादा सेल्फी काढून त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तो बघण्यात खूप मजा असते हो. लेने में ज़्यादा मजा नहीं है, सबको खुशी देने में ज़्यादा मजा है. आपण मागणी केली का कोर्टामध्ये की निवडणूक होईपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेलं नाव निवडणुकीपर्यंत राहावं? हो, अर्थातच ना, आम्हाला लागणारच ना, कारण का ही टाइमलाईन जी दिली होती ती राज्यसभेच्या इलेक्शनपर्यंतच होती. तर आम्ही लोकसभा लढणार कशी मग? म्हणूनच ही लढाई तर त्याचीच आहे ना. दॅट इज द मेन रिझन. भाजपचं दिल्लीत अधिवेशन पार पडलं 2 दिवस. माहिती नाही तुम्ही अमित शहाचं भाषण ऐकलं असावं. नाही, तुमच्याकडे ब्रेकिंग न्यूज होती, बघितली. थँक्यू. त्यात एक मुद्दा असा होता की सोनिया गांधींना राहुलना पंतप्रधान करायचं होतं आणि शरद पवार साहेबांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं होतं म्हणून महाराष्ट्रात हा खटाटोप. एक तुम्हाला सांगते, मला एका गोष्टीचा आनंद वाटला की त्या सगळ्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भ्रष्टाचार हा विषय संपला. कुणाच्याही भाषणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचा भ्रष्टाचार, भ्रष्टाचाराचा पण आला नाही. त्याच्यामुळे ती खूप छान आनंदाची गोष्ट झाली. राहिला मुद्दा माझा. आता त्यांना कोणी काय जाऊन ब्रीफ करतं हे मला माहिती नाही, पण म्हणजे मला सिव्हिक समजतं,
अमित शहाजी खूप मोठ्या देशाचे नेते आहेत, मी खूप लहान आहे त्यांच्या मानाने, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या भाषणाबद्दल मी बोलणं अयोग्य आहे. कारण का अमित भाई माझ्यापेक्षा कर्तृत्वाने आणि वयाने दोन्ही मोठे आहेत, त्याच्यामुळे त्यांचा कुठलाही म्हणजे ते बोलतायत त्याला काही मी उत्तर देते असं नाही. पण अतिशय प्रांजळपणे मी सांगू इच्छिते की मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभेसाठी तिकीट मागते आणि लोकसभा निवडून आल्यानंतर माणूस पार्लमेंटमध्ये जातं. त्याच्यामुळे त्याच्यावर फार काही चर्चा व्हावी किंवा घराणेशाही वगैरे वगैरे. आणि मला असं वाटतं घराणेशाही किंवा ह्याच्यावर आता माझ्या विरोधात कोणीच काही बोलू शकत नाही. कारण का आता सगळ्याच पक्षांमध्ये घराणेशाही झालेली आहे. भारतीय जनता पक्षात सगळ्यात जास्त घराणेशाही. तर त्यांच्याकडे घराणेशाही झाली तर टॅलेंट, आणि आमची घराणेशाही हा थोडासा आणखीन एक आमच्यावर अन्याय नाही का? आणि डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स तुम्ही बघा, माझा कॉन्टॅक्ट बघा, माझ्यावर कधी भ्रष्टाचाराचा आरोप झालाय का? माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स, माझ्या मतदारसंघातली डेव्हलपमेंट सगळं तुम्ही बघा ना. माझं आयुष्य खूप पारदर्शक आहे. ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मी का सगळं टाकते? माझी अकाउंटेबिलिटी राहते. माझ्या मतदारांना 24/7 माहिती असलं पाहिजे की आपला खासदार कुठे, कारण का मी पब्लिक लाईफमध्ये. त्याच्यामुळे पब्लिक लाईफला 100% अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपेरंटली असली पाहिजे असं माझं मत आहे. मी बारामतीमधून लोकसभेसाठी उमेदवारी मागत असला तरी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायची इच्छाच नाही का, व्हायचंच नाही की आणखी काय विषयच कुठे येतो? मुख्यमंत्र्याचा विषयच कुठे होता? आता त्यांची अमित भाईंची काही इच्छा असेल किंवा त्यांच्या मनात काय